मिश्राबाई, उद्याच्या उद्या ते कावळी वकिलाला फोन लावा आणि त्याला विचारा की बाबा ही पोरगी कशी मिळवता येईल. मग हे कशाला वाया घालवायचा आहे, आत्ताच फोन करते की. लावा. कावळे वकील. हॅलो, हा वकील साहेब, ते उद्या जरा भेटायचं होतं. हा ते तुम्ही भेटल्यावर सांगते की मी समजत. हा या हा हा ठेवा ठेवा. आता बघा कसा आपल्या पैशाचा पाऊस पडतोय. करोडपती, मी करोडपती होणार, सगळी खर्ची मिटणार. अमरे, काय झालं रे टीचर? अमरे, काय बी करून आपल्याला सत्यादादा आणि मंजेचा घटस्फोट थांबवायला पाहिजे बघ, नाहीतर काय बी खरं नाही. का झालंय काय नेमकं टीचर? झाले काय? डीजा, तू एकदम बरोबर बोलतोयस बघ. आत्याचा ना दीदीचा घटस्फोट करून लय मोठा डल्ला मारायचा प्लॅन आहे. होय. डीजा, आपल्याला काय पण करून हा घटस्फोट थांबवला पाहिजे. डीजा, मी एक काम करते, मी आत्ताच दीदीला भेटते आणि तिला सगळा विषय सांगते आणि म्हणते काय पण झालं ना तरी सत्यदाजींना अजिबात सोडू नकोस. आणि बरं डीजा, तू मगाशी आईला मला सांगत होता की सत्यदाजी म्हणाले दीदीला मी काही झालं तरी सोडणार नाही. हे खरं होतं की आईच्या समाधानासाठी तू बोललास? अगं नाही अमरे, मी कशाला खोटं बोलू, मी खरंच सांगतोय. मी स्वतः ऐकलंय. खरं? होय. अरे मग आपलं अर्ध काम झालं की. बाकीचं तर सत्यदाजी करतील. हा. आता फक्त ना ही गोष्ट मला दीदीला पटवून द्यायला पाहिजे. बरोबर बोललीस बघ. मंजू आणि सत्यादादाचा मिशन नो घटस्फोट. मिशन सुरू. ते व्हेजिटेबल्सचं बिल क्लिअर केलंय ना? येस, गुड. ओ मॅडम, या मॅडम. अभिषेक, मॅडमला रजिस्टर किंवा फोटो आयडी वगैरे काय हवंय, फोटो प्रूफ हवाय तो दे. काय हवं नको ते बघ. चहा कॉफी काय हवं असेल तर तेही बघ. ठीक आहे? थांबा. तुम्हाला लाज नाही वाटत का हो? तुमच्यापेक्षा वयानं लहान असलेल्या मुलाला फुसला होता. हो, काय बोलताय काय तुम्ही? माझ्यापेक्षा कमी वयाच्या मुलाला मी फूस लावली? तुम्ही त्या सत्याबद्दल बोलताय का? वय अहो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तसं काही काय नाही. नाही, मी स्वतः पाठलाग केलाय तुमचा. मी माझ्या डोळ्यानं तुम्हाला दोघांना मोती चौकातल्या बागेत बघितले. तेव्हा हसायला काय झालं? जसंच्या तसं मी सांगितलंय सगळं तुम्हाला. हो मॅडम, दिसतं तसं नसतं. सत्या खूप घाबरट मुलगा आहे हो, पण मनानं खूप चांगला आहे. त्याचं एका मुलीवर खूप प्रेम आहे, पण तिच्याशी कसं बोलावं हे त्याला जमत नाहीये. म्हणून त्याच्या मित्रानं मला रिक्वेस्ट केली, म्हणून मी त्याला मदत करतेय की त्या मुलीला कसं प्रपोज केलं पाहिजे, तिच्याशी कसं बोललं पाहिजे. एवढंच काय ते.
उद्याच्या उद्या प्रपोज करतो आणि अख्ख्या साताऱ्यासमोर ओरडून सांगतो की माझं किती प्रेम आहे त्यांच्यावर. अच्छा, म्हणजे मी जसा विचार केला तसं काहीच नाही, पण सत्या प्रेमात पडलाय हे खरं. मग कोण आहे ती मुलगी? म्हणजे काही बोलला का? कुणाच्या प्रेमात पडलाय? हो, सत्या स्वतःच्या बायकोच्याच प्रेमात पडलाय. पण तुम्ही हे कशावरून सांगू शकता की तो त्याच्या बायकोच्या प्रेमात आहे? म्हणजे त्यानं तसं काय सांगितलं का तुम्हाला? हो, त्यानं स्वतःच मला हे सांगितलंय. हे सगळं किती क्यूट आहे ना, पण बिचारा हे सगळं तिला सांगायला घाबरतोय. तो तिला प्रपोजच करू शकत नाहीये. त्याची हिंमतच होत नाहीये तिच्याशी बोलायची. सत्य माझ्या प्रेमात पडलंय. विश्वास बसत नाहीये ना? अहो, माझाही विश्वास बसला नव्हता, पण हे सगळं काही खरं आहे. खरंच त्याची बायको किती नशीबवान असेल नाही? माहितीये मला. थँक्यू. काय काय म्हणालात तुम्ही? नाही नाही, काही नाही. आणि सॉरी, मी उगाच तुमच्यावर संशय घेतला. म्हणजे ह्यो सत्या स्वतःच्या बायकोच्या प्रेमात पडलाय. चांगलंय. सत्या त्याच्या बायकोच्या प्रेमात पडलाय. मग ही का त्याची बायको असल्यासारखी लाजत गेली? अहो, सत्या स्वतःच्या बायकोच्याच प्रेमात पडलाय. अरे माझ्या लग्नाची बायको आहे ती, लग्नाची. मी तुमचीच वाट बघत होतो. म्हणलं की तुम्ही आल्यावर सोबतच जीव. वाघमारे तुम्ही बरं झाला आलात. चला मी तुम्हाला सोडतो, बसा.